बघा पूर्वीच्या काळी वसुधैव कुटुंबकम असे जी म्हटलं जात होतं, आजही भारतीय संसदेच्या भवनामध्ये सुद्धा वसुधैव कुटुंबकम म्हणून म्हटलं जातं. वसुधैव कुटुंबकम याचा अर्थच म्हणजे काय, तर पृथ्वी एक कुटुंब आहे. वसुधा वसुधा म्हणजे पृथ्वी, आणि म्हणजे पृथ्वी हे कुटुंब आहे, तसं जग हे कुटुंब आहे. तर याच्यामध्ये पूर्वीच्या ऋषींनी आपल्यावर असा एक प्रयोग केला म्हणजे काय, तर तो प्रयोग असा आहे की प्रत्येक मनुष्यातील आचार, विचार आणि पद्धती आणि भगवंत एकच असला पाहिजे. तर असा जर ज्यावेळेस घडवायचा असेल म्हणजे याचा तो घडवताना प्रत्येक माणसामधले आज कलियुग आहे, आज कलियुगमध्ये आपण बघतो ना वेगळे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, पण त्या सगळ्या प्रकृतींना एकत्र आणून त्या प्रकृती सगळ्या म्हणजे जगातल्या, आता मी भारत म्हणत नाही जगातल्या म्हणतो, जगातल्या प्रकृतीमध्ये जगातल्या लोकांमधले आचार, विचार, धर्म सगळं एक करण्याचं असेल तर त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागणार आहे, तेव्हा ते विचार पुढे येणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. आम्ही बिघडलो या चॅनलमध्ये मुलखा वेगळी माणसं या सदरामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या विषयांवरती काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना भेटत आहोत. त्यांचं जे कार्य आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून हे त्यांचं जे कार्य आहे हे आपल्या समाजासाठी, विशेषतः तरुण पिढीसाठी आणि एकंदरीतच सगळ्या समाजासाठी प्रेरणादायी असं ठरावं, ह्या अपेक्षेने आपण वेगवेगळ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यासोबत संवाद साधत आहोत. त्यांची कार्यपद्धती, त्यांनी केलेल्या कार्याचा समाजावर होणारा परिणाम आणि मग त्याच्यातूनच नवीन काहीतरी चांगलं घडून यावं या दृष्टिकोनातून ह्या आपण अशा प्रकारच्या मुलाखती घेत आहोत. सर्वांना जिजामाता जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसंच आज विवेकानंद जयंती देखील आहे, त्यानिमित्त देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि जसं विवेकानंद जयंती आहे हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील साजरा केला जातो, तर राष्ट्रीय युवा दिनाच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता आपण आपले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर मिलिंद भोसुरे यांचे आज ओळख करून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तर मिलिंद महाराज भोसुरे हे स्वरूप संप्रदायाचे गुरुवर्य आहेत. आज त्यांच्याकडून आपण त्यांचं जे आध्यात्मिक कार्य आहे त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि मुळातच मला उत्सुकता आहे की डॉक्टर मिलिंद महाराज भोसुरे यांनी ही अध्यात्माची गोडी कशी लागली हे जाणून घ्यायची खरं तर मला खूप उत्सुकता आहे. माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असाच आहे की तुम्हाला अध्यात्माची ही गोडी कशी लागली, याच्याबद्दल आम्हाला काही थोडं सांगाल का? हो, नक्कीच. छान प्रश्न आहे. तर आमचे आई आणि वडील या स्वरूप संप्रदायामध्येच होते आणि त्यांच्यापासून जे बालकडू म्हणतात ते बालकडू आम्हाला त्यांच्यापासून मिळालं. सन 1992 रोजी आम्ही हा स्वरूप संप्रदायाचा अनुग्रह घेतला आणि मग अनुग्रह घेताना तो अनुग्रह काय आहे, वेदातलं तत्वज्ञानाने समजून घेऊन आम्ही त्याची वाटचाल पुढे चालू केली, त्याचा अभ्यास चालू केला, वेदांचा अभ्यास केला, शास्त्रांचा अभ्यास केला आणि असं करता करता आम्ही तो अभ्यास पुढे चालू ठेवला. अच्छा, म्हणजे तुम्हाला लहानपणापासूनच म्हणजे घरातच हो, घरातच अध्यात्माची गोडी आधी आई वडील हे अध्यात्माच्या क्षेत्रात कार्यरत होते. हो, कार्यरत होते आणि मग तिथून तुम्हाला त्यांच्याकडूनच आपण एक प्रकारे म्हणू की दीक्षा मिळाली. हो, अनुग्रह मिळाला. 1992 साली मिळाला आम्हाला. 1992 साली तुम्हाला त्याचा त्यावेळेस आमचं वय होतं 26 वर्ष. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की आध्यात्मिक तुमची जी वाटचाल आहे ती घरातूनच सुरू झाली. मग तुम्हाला अध्यात्माकडे येण्याची जी गोडी आहे ती लागली ती तुमच्या आई वडिलांमुळे, बरोबर? मग त्याच्या आधी तुम्ही जे काय म्हणू शकतो आपण की जे समाजाच्या दृष्टिकोनातून जे शिक्षण असतं म्हणजे शाळेमध्ये जाणं, कॉलेजमध्ये जाणं, हे तुमचं म्हणजे कसं चालू होतं आणि तुम्ही
कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं? तर आम्ही बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहोत. मेकॅनिकल इंजिनियर असून आम्ही वेगवेगळ्या नामांकित कंपनीमध्ये उच्च पदावर आम्ही सर्व्हिस केली. म्हणजे आम्ही जनरल मॅनेजर होतो, प्लॅन्ट हेड होतो, अशा वेगवेगळ्या स्तरावर आम्ही काम केलं. असं काम करता करता म्हणजे म्हणतात ना, संतांनी म्हटले प्रपंच करता करता परमार्थ करावा, तसं आम्ही संसार करता करता प्रपंचामध्ये ही गोडी लागली आणि नोकरी आणि अध्यात्म याची सांगड घालून दोन्हीही सायमल्टेनियसली आम्ही चालू ठेवलं. म्हणजे ते आपण म्हणतो की बॅलन्स करणं. हो, बॅलन्स. तर बऱ्याच वेळा काय असतं की आपण एखाद्या गोष्टीला जर छंद असेल, आवड असेल, मनापासून इच्छा असेल तर वेळ असली की सवड मिळते. आणि नक्कीच त्यामुळे आम्ही वेळात वेळ काढून एवढी सगळी मोठमोठी जबाबदारी आमच्या नोकरीमधली, परत घरची प्रापंचिक जबाबदारी, दोन्ही जबाबदारी सांभाळत आम्ही अध्यात्माची वाटचाल आणि अध्यात्माचा अभ्यास आम्ही चालू ठेवला. आणि मग त्यामध्ये गुरुवारची सुट्टी असेल त्यावेळी मग प्रवचनाचे कार्यक्रम असतील, सत्संगाचे कार्यक्रम असतील, अनुग्रहाचे कार्यक्रम असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही त्याबरोबर बरोबर गेलो. त्यावेळेस वेगवेगळ्या आम्ही भारतभर तीर्थयात्रा पण चालू केल्या. आमच्या मार्गातील जी गरीब मंडळी होती त्या गरीब मंडळींना सुद्धा आम्ही घेऊन दरवर्षी ट्रिपला जायचो. आणि मग ते आध्यात्मिक म्हणजे तीर्थयात्रा ही आमच्याबरोबर आमच्या परिवारातल्या सर्व स्वरूप संप्रदायातल्या मंडळींना पण आम्ही घडवली. म्हणजे स्वरूप संप्रदाय हा तुमचा एक मोठा परिवार आहे. परिवार, हो, नक्कीच. मग या स्वरूप संप्रदायाच्या या तुमच्या परिवाराबरोबर तुम्ही वेगवेगळ्या आध्यात्मिक गोष्टी, म्हणजेच काय की अध्यात्माची गोडी सगळ्यांना लागावी म्हणून तुम्ही प्रयत्नशील आहात. हो, नक्कीच. अर्थात. मग आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या लोकांबरोबर तुम्ही मग तीर्थयात्रा केल्या, म्हणजे तीर्थाटन केलं असं म्हणू शकतो त्याला. मग तीर्थाटन केलं आणि मग अशा कोणकोणत्या विविध तीर्थक्षेत्रांना तुम्ही आतापर्यंत स्वरूप संप्रदायामार्फत भेटी दिल्यात? तर आमचे गुरुवर्य आबा महाराज हे 2000 साली निर्माण झाले. त्यानंतर स्वरूप संप्रदायाची गादी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला ती मिळाली. आणि मग सन 2000 सालापासून आम्ही हे स्वरूप संप्रदायाचं कार्य, म्हणजे स्वरूप संप्रदायाच्या ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचावी हा उद्दिष्ट ठेवून मग त्यामध्ये नवीन शिष्य मंडळी, नवीन भक्त मंडळी त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढवली. आमचे काही शिष्य परिवार मग महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, पश्चिम बंगाल, हरियाणा एवढ्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा शिष्य परिवार आज कार्यरत आहे. मग ह्या शिष्य परिवारांसाठी मग आम्ही सत्संगाचे दर गुरुवारी आमच्याकडे सत्संग होतो. मग सत्संगाचे कार्यक्रम आम्ही सुरू ठेवले. मग सत्संग केल्यानंतर आम्ही काही प्रवचन पण करतो. सप्ताहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन पण माध्यम आहे आमचं. त्याचबरोबर मग सत्संग असेल, प्रवचन असेल, अनुग्रहाचे कार्यक्रम असेल, असे वेगवेगळ्या विविध ठिकाणी हे कार्य चालू केलं. आणि मग त्या कार्य करता करता की अध्यात्म म्हणजे काय तर आधी आणि आत्मनं, आत्म्याविषयीचं ज्ञान घेणे म्हणून त्याला अध्यात्म असे म्हणतात. मग तसं पाहिलं तर प्रत्येकामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञान आणि शक्ती प्रत्येकामध्ये वास करते. फक्त ती जाणीव करून देण्याचं काम हे अध्यात्म करतं. मग ती जाणीव करण्यासाठी किंवा ती जाणीव किंवा ती अनुभूती घेण्यासाठी मग त्यासाठी म्हणतात ना, ज्ञानग्रहणानंतर तीर्थयात्रा करावी असे धर्मशास्त्र सांगते. मग ते धर्मशास्त्रानुसार सुद्धा तीर्थयात्रा तसं पाहिलं तर पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ब्रह्मांडात आहे ते सर्व आपल्या पिंडामध्ये आहे. मग ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, नवग्रह सर्व आपल्या पिंडामध्ये आहे. परंतु तरी संतांनी सांगितलंय की ज्ञानग्रहणानंतर तीर्थयात्रा करावे, कारण तीर्थयात्रेमुळे आपल्याला ती अनुभूती येते, त्या ठिकाणचं महत्व कळतं. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या शिष्यांसाठी आम्ही त्यांना घेऊन दरवर्षी तीर्थाटन केलं. मग त्याच्यामध्ये 4 धाम यात्रा असतील, वेगवेगळे सर्व म्हणजे भारतभर ते जो सर्व आतापर्यंत आम्ही सर्व लोकांना ते दर्शन घडवलं. आम्हालाही ते दर्शन मिळालं आणि अशा प्रकारे त्या तीर्थयात्रा फार सफल झाल्या. त्यामुळे आजही कधी आमचे शिष्य परिवार किंवा आमचे भक्त मंडळी त्यावेळेस आठवण काढतात. खऱ्या अर्थाने ते आम्ही आणि स्वस्त दरामध्ये गरिबांसाठी म्हणजे जास्त खर्च न करता कुठे हे करता स्वस्तामध्ये जेवढ्या तीर्थयात्रा होता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केला. आणि ते आज मंडळी आमची खुश आहेत. त्यामुळे अजून त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आमची वाढलेली आहे. म्हणजे त्या निमित्ताने ज्या तीर्थयात्रा घडल्या त्या तीर्थयात्रांच्या माध्यमातून ही लोक आपोआपच अध्यात्माकडे वळली, हो नक्की असं म्हणू शकतो आपण. त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढली त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि असं एक म्हणू शकतो की अध्यात्म आपण घरात बसून देखील करू शकतो खरं तर. पण तरी पण एक वेगळ्या प्रकारची अनुभूती म्हणजे त्या तीर्थक्षेत्रांमध्ये जी शक्ती आहे किंवा त्या तीर्थक्षेत्राचं जे महात्म्य आहे ते जाणून घेण्यासाठी नक्कीच त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट देणं आवश्यक असतं. कारण त्याचं असं म्हटलंय, आपण जर घरामध्ये जर समजा आपण अभ्यास करत असो
म्हणजे किंवा पूजा अर्चा करत असू, ध्यानधारणा करत असू, आणि ती जर मंदिरामध्ये जाऊन केली तर त्याचं जे लाभ आहे तो 10 पटीने वाढतो. म्हणजे 10% थोडक्यात इनडायरेक्टली तो लाभ वाढतो. तेच जर मंदिराच्या ऐवजी अजून आपण तीर्थाच्या ठिकाणी जाऊन ते ध्यानधारणा केली, तो स्नानाचं महत्व किंवा दान धर्माचं महत्व किंवा त्या तीर्थस्थळाचं महत्व आणि तिथे जाऊन केलं, आणि तिथे कसं असतं ते सामूहिक वातावरण असतं. कधीही प्रार्थना किंवा एखादं ध्यानधारणा ही एकट्याने करण्याऐवजी ती सामूहिक केली तर सामूहिक त्याचं महत्व हे नेहमी जास्त वाढतं. आणि कारण त्या म्हणजे ना प्रत्येक माणसाच्या मागे वलय असतं, तर तिथं सामूहिक वलय ही एकत्र येतात आणि ती ऊर्जा ही आपोआप म्हणजे ना संतांच्या जवळचा वाराही गेला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळतो. तसं त्या तीर्थाच्या जवळचं ते तो जो लाभ आहे तो लाभ नक्कीच आपल्याला अनेक पटीने मिळतो. म्हणजे प्रत्येकाचं सहवासाचं पण एक महत्व हो हो, सहवास नक्कीच महत्वाचा आहे. म्हणून संतांच्या सहवासाची लोक अपेक्षा करतात. कारण का तर त्यांच्या जवळचा वाराही आला तरी किंवा त्यांची जी म्हणण्याची किंवा त्यांची जी कृपादृष्टी असते ती कृपादृष्टी आपल्यावर होते. नक्कीच नक्कीच. म्हणजे साधं घरात आपण बसून आपल्या घरातल्याच व्यक्तींच्या सोबत असतो आपण, म्हणजे त्यांचाच सहवास आपल्याला असतो आणि त्याच सहवासात आपण घडत असतो. तसंच काहीच संतांच्या सहवासात आपण गेलो तर अर्थात त्यांच्या छत्रछायेखाली आपण नक्कीच काहीतरी वेगळं घडू शकतो, असं नक्की म्हणू शकतो ना आपण. म्हणून सांगले आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेका. तर प्रपंच करता करता परमार्थ करता आला पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे कसं गृहस्थाश्रमींना सुद्धा प्रपंच चांगला करून तू मोक्षापर्यंत वाटचाल मिळू शकते. म्हणून सांगले स्वर्गादी देवादी देव सुद्धा पृथ्वीवर येऊन संसार रूपातूनच मोक्ष प्राप्ती करावी अशा संतांनी सांगितलंय. आणि म्हणून संसार करूनच ती जबाबदारी स्वीकारूनच हे करावं हे आम्ही नेहमी सांगत असतो. वा, फार सुंदर तुम्ही वर्णन करताय या गोष्टीचं आता, की अध्यात्म म्हणजे नक्की काय असतं आणि त्या अध्यात्मासाठी तुम्हाला संसाराचा त्याग करायची अजिबात गरज नाहीये. संसाराचा त्याग न करता संसारात राहून सुद्धा प्रपंचात राहून सुद्धा तुम्ही अध्यात्म स्वीकारू शकता किंवा अध्यात्माचा जो लाभ आहे तो घेऊ शकता आणि त्याच्यात तुमची प्रगती, आध्यात्मिक प्रगती आपण एक म्हणतो की ती करू शकतो. आपण स्वरूप संप्रदाय म्हणतो. स्वरूप संप्रदायाच्या नावातच स्वरूप आहे, आत्मस्वरूप. द नॉलेज ऑफ आत्मन इज कॉल्ड स्वरूप. नॉलेज ऑफ आत्मन अँड द सोल इज द स्वरूप. म्हणजे स्वतःचे रूप, आत्मरूप, आत्मरूप पाहण्याचा. आणि म्हणून तो आत्मरूप जर आपल्याला पाहायचा असेल तर त्यासाठी स्वतःची ध्यानधारणा करून याच्यामध्ये राहूनच आपण त्याचं स्वरूप पाहू शकतो. ध्यानाच्या माध्यमातून ते स्वरूप पाहू शकतो, आत्मस्वरूप आपण जाणून घेऊ शकतो. असं ते स्वरूप संप्रदायाचं कार्य आदिनारायणापासून आलेली ही परंपरा आहे. त्याच्यामध्ये महर्षी वशिष्ठ हे मानवी गुरु आहेत आणि त्यानंतर ती परंपरा आलेली. त्याच परंपरेच्या गादीतून आज आमच्याकडे ही अध्यात्माची परंपरा आलेली आहे. आणि तेच तत्वज्ञान म्हणजे हे सगळं वेदातलं तत्वज्ञान आहे. आणि हे वेदातलं तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावचं, ती ज्ञानाची गंगा सर्वसामान्य घरोघरी पोहोचवायचं कर्तव्य म्हणून आम्ही ते जबाबदारी घेतलेली आणि ते आज कर्तव्य पार पाडतोय. फारच आणि खूप मोठं हे असं काम आहे. खरं तर हे साध्या माणसाच्या कडून होणं शक्य नाहीये. याच्यासाठी खरोखर ती शक्ती असावी लागेल किंवा ती इच्छाशक्ती आपण खरं तर म्हणायला हवं, गुरूंची कृपा म्हणावं लागेल. तुम्ही आता बोलता बोलताच सांगत होतात की स्वरूप संप्रदाय हा कसा आता वाढीस लागलाय आणि कसं याच्यामध्ये लोकांची इन्व्हॉल्वमेंट आता वाढत आहे. मला जाणून घ्यायचं की हा किती म्हणजे जुना किंवा किती प्राचीन आहे असं. हा, नक्कीच. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखाद्या कुठल्याही याच्याविषयी काम करायचं, पहिल्यांदा तर संप्रदाय म्हणजे काय, सम्यक प्रदान म्हणजे पूर्वीपासून आलेलं आहे. म्हणजे जी गुरु परंपरेतून आलेलं ज्ञान आहे ते पुढे द्यायचं म्हणजे प्रदान करणे. सम्यक म्हणजे आपण छान गोड किंवा एकदम, तर ते असं सम्यक असणारं ज्ञान जे ऋषी मुनींपासून आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे. स्वरूप संप्रदाय हा आदिनारायणापासून आलेलं ते ज्ञान आहे. म्हणजे विश्वाच्या प्रारंभी जे पूर्वी म्हणजे वैष्णव संप्रदाय किंवा भक्त संप्रदाय होता आणि त्याच्यामधून 4 संप्रदाय निर्माण झाले. त्याच्यामध्ये हा स्वरूप संप्रदाय मोडतो. म्हणजे आपल्या
नवनाथामध्ये पण 14व्या अध्यायामध्ये स्वरूप संप्रदायाचं वर्णन केलेलं आहे. किंवा रामदास स्वामी सुद्धा स्वरूप संप्रदायाचे होते, अक्कलकोटचे स्वामी सुद्धा स्वरूप संप्रदायाचे होते. आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, काळाच्या ओघानुसार कालाय तस्मै नमा, काळाप्रमाणे निसर्ग बदलतो, निसर्गामुळे माणसंही बदलतात. त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा काही अंशी काही गोष्टी ह्या काळानुरूप थोड्याशा विसर पडल्या जातात. आणि तेच जे तत्वज्ञान आहे, स्वरूप तत्वज्ञान म्हणजे काय, स्वतःचं आत्मरूप पाहण्याचं, आत्म्याविषयी ज्ञान जागृत करण्याचं. आत्मा ही एक शक्ती आहे, आत्मा एक धर्म आहे, आणि त्याचं ज्ञान, त्याचं तत्वज्ञान हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल, म्हणून सांगितलंय ते जे असं भव्य दिव्य असं हे जे ज्ञान आहे, वेदांत तत्वज्ञान आहे, आणि ते तत्वज्ञान आज आम्हाला आमच्यापर्यंत मिळालेलं आहे. आणि तीच गंगा किंवा तेच तत्वज्ञान आम्हाला पुढच्या पिढीसाठी द्यायचंय, म्हणून ते प्रदान करायचंय. आणि हे प्रदान करण्याचं काम खऱ्या अर्थाने आज आमच्या महाराजांनी आम्हाला जी जागा चालवायला दिली, त्यामुळे ते आम्ही करत आहोत. आणि स्वरूप संप्रदायाला फार असं महत्व आहे, कारण काय, हजारो लाखो भक्तगण आज या स्वरूप संप्रदायाच्या पाठीमागं कार्यरत आहेत, आणि ते कार्य असेच पुढे चालू राहणार आहे. म्हणजे अतिशय चांगलं असं हे कार्य तुमचं आता फोफावत चाललंय. आणि स्वरूप संप्रदाय आता तुम्ही म्हटलात तसं की खूप प्राचीन आहे हा, आणि ह्या स्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून अनेक लोकांना ह्याच्यामध्ये अध्यात्माचा जो मार्ग आहे तो मिळतोय. मग मला असं जाणून घ्यायचंय की आता साधारणतः किती शिष्य समुदाय किंवा शिष्य समूह आपला स्वरूप संप्रदायाचा भारतामध्ये किंवा भारताबाहेर आहे? नक्कीच भारतभर त्याची व्याप्ती झालेली आहे. आणि त्यामध्ये आमचे महाराजांचे म्हणजे आमचे जी गुरु परंपरा आहे त्याच्यामध्ये विश्रामनाथ महाराज होते, ते रत्नागिरीचे होते. म्हणजे रूप नाही, रेखा नाही, नाही नाम नाही, अनाम नाही, कुठे नाही तुटे कहे, विश्राम नाम एक नाम आधार. तर खऱ्या अर्थाने निर्गुण निराकार असणारा परमात्मा, सर्व धर्म जात पंथ यामध्ये भगवंत निर्गुण निराकार असा परमात्मा एक आहे. आणि असा असणारा निर्गुण निराकार, मग ते विश्रामनाथ महाराजांचं वाक्य एक नाम आधार, तसं म्हटलं तो एक आहे. आणि असं ते विश्रामनाथ महाराजांनंतर साताऱ्याचे आपले निवृत्तीनाथ महाराज आमच्याकडे त्या गुरु परंपरेतले होऊन गेले. त्यानंतर आबा महाराज जे आमचे शिक्रापूरला तिकडे त्यांचं समाधी मंदिर आहे, आणि त्यानंतर ती गादी 2000 साली आम्हाला मिळाली आहे. आणि मग त्यानुसार मग भारतभर आमचे सुद्धा सांगतो, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा एवढ्या राज्यामध्ये आमचा शिष्य परिवार आहे. आणि ते अजून वाढतच चाललंय. जणू काही त्याची व्याप्ती आता भारतभर आहे, परंतु ती जगाच्या पलीकडे, जगाच्या पातळीवर नेण्याचं काम सुद्धा आम्ही चालू आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या याच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून तैवान असेल, जपान असेल, कोरिया असेल, दुबई असेल, वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा आम्ही भ्रमंती करून तिथे सुद्धा ज्ञानदार्याचं कार्य किंवा प्रचार प्रसाराचं काम केलेलं आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे आमची नोंद झालेली आहे. शिवाय आम्हाला PhD मिळालेली आहे, डॉक्टरेट मिळाली, तर ते अध्यात्मामध्येच मिळालेली आहे, स्पिरिच्युअलिटीमध्येच डॉक्टरेट, ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीची ती मानद PhD आम्हाला मिळालेली आहे. शिवाय पंडित दीनदयाळ उपाध्यायतून मधून आम्हाला विद्यावाचस्पती पण पुरस्कार आहे. अशा वेगळ्या पुरस्कारांनी आमचं ते समाज म्हणजे व्याप्ती वाढलेली आहे. ते कार्य चालू आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याची आमची धडपड आहे, आणि तोच कार्य आम्ही घेऊन तो असा चालवत आहोत. वा, तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला डॉक्टरेट PhD मिळाली ऑस्ट्रेलिया मधील युनिव्हर्सिटी कडून, तर त्याच्याबद्दलची काही आठवणी आहेत का तुमच्या? हो, ऐकायला आवडेल आम्हाला. नाही, आता सांगायचं काय की आमचं कार्याची व्याप्ती जशी वाढत गेली तसा आमचा संपर्क वेगवेगळ्या लोकांशी येत गेला. आणि मग कसं असतं म्हणतात ना, प्रसिद्धी आणि कीर्ती, तर प्रसिद्धी होऊन करतात, कीर्ती ही आपोआप होते. त्याप्रमाणे कीर्ती होत गेली, कीर्ती वाढत गेली, आणि कीर्ती वाढत घडत तो परिचय आमचा वेगवेगळ्या लोकांशी येत गेला. त्यानंतर आम्हाला ती मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. आणि तो कार्यक्रम विशेष म्हणजे नाही का, तो दुबईला झाला, इकडे झाला, परंतु त्यामध्ये कारण सर्व जगभरातले लोक ते झाले होते. आणि मग तो असा कार्यक्रम तो आमचा दुबईला मिळाले आम्हाला ते मानद PhD. आणि मग तिथून पुढे तो अनुभव, आता दुबईतलं वातावरण वगैरे जर बघितलं आपण, तर वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या, वेगवेगळ्या लोकांचे आपल्याला अनुभूती ऐकायला मिळाल्या. आणि मग खरंच कळलं की अध्यात्माला किती किंमत आहे, आणि अध्यात्म का करावं, कशासाठी करावं, अध्यात्माचे फायदे काय, अशी ती अनुभूती आम्ही नेहमी सांगत असतो. त्यामुळे नक्कीच छान वेगळा असा अनुभव आला. अतिशय सुंदर असं तुम्ही आता सांगितलं की त्या निमित्ताने म्हणजे पहिलं तर एक वाक्य मला आता आवडलं तुमचं, की प्रसिद्धी आणि कीर्ती या दोन ज्या गोष्टी आहेत दिसायला अगदी समान आहेत, एक समान वाटतात की प्रसिद्धी आणि कीर्ती, पण प्रसिद्धी ही स्वतःहून केली जाते,
कीर्ती मात्र ही पसरली जाते, आपोआप पसरली जाते. त्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नसते. फक्त तुमचं काम निस्वार्थीपणे काम पाहिजे, निरपेक्ष भावनेने आणि निस्वार्थी काम पाहिजे. तर आता आपण बघा, पूर्वीच्या काळी वसुधैव कुटुंबकम असे जी म्हटलं जात होतं, आजही भारतीय संसदेच्या भवनामध्ये सुद्धा वसुधैव कुटुंबकम म्हणून म्हटलं जातं. तर वसुधैव कुटुंबकम याचा अर्थच म्हणजे काय, तर पृथ्वी एक कुटुंब आहे. वसुधा म्हणजे वसुधा म्हणजे पृथ्वी, आणि म्हणजे पृथ्वी हे कुटुंब आहे, तसं जग हे कुटुंब आहे. तर याच्यामध्ये पूर्वीच्या ऋषींनी आपल्यावर असा एक प्रयोग केला म्हणजे काय, तर तो प्रयोग असा आहे की प्रत्येक मनुष्यातील आचार, विचार आणि पद्धती आणि भगवंत एकच असला पाहिजे. तर असा जर ज्यावेळेस घडवायचा असेल, म्हणजे याचा अर्थ तो घडवताना प्रत्येक माणसामधले, आज कलियुग आहे, आज कलियुगमध्ये आपण बघतो ना, वेगळे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, पण त्या सगळ्या प्रकृतींना एकत्र आणून त्या प्रकृती सगळ्या, म्हणजे जगातल्या, आज आम्ही भारत म्हणत नाही, जगातल्या म्हणतो, जगातल्या प्रकृतीमध्ये जगातल्या लोकांमधले आचार, विचार, धर्म सगळं एक करायचं असेल तर त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागणार आहे, आणि तेव्हा ते विचार पुढे येणार आहे. पण त्या ऋषींनी जे आपल्याला जे वसुधैव कुटुंबकम हे जे संस्कृत श्लोक आहे त्याच्यातून जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, तर त्याचीच धडपड आज आम्ही आमच्यामध्ये ठरवली. आणि हे स्वरूप संप्रदायाचं तत्वज्ञान सुद्धा तेच सांगतं. ऍक्च्युअली वसुधैव कुटुंबकम हे सुद्धा फिलॉसॉफी आहे, ते सुद्धा एक तत्व आहे. आणि मग ह्या तत्वासाठी आपण आज प्रयत्न आम्ही करत आहोत. मग त्याच्यामध्ये म्हणतात ना की हे जे वसुधैव कुटुंबकम एक आव्हान आहे, पण ते आव्हान पेलायचं तर तो खरं तरुण म्हटलेलं पाहिजे. मग जर 60 वर्षाचा एखादा म्हातारा असेल आणि त्याच्यामध्ये ती हे असेल तर तो सुद्धा तरुण आहे. पण एखादा जर तरुण आहे 25 वर्षाचा, परंतु तो जर हे तत्व मानत नसेल, मग तो म्हातारा आहे. म्हणून तरुण म्हणजे काय, तर जसं ना ते शिवाजी सावंतामध्ये तारुण्य म्हणजे काय, तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन, निसर्गाने मानवाला दिलेला श्रेष्ठ वर, काहीतरी करावं असं वाटणारा उमेदीचा काळ. म्हणून अशा या उमेदीच्या काळामध्येच अध्यात्माचं बीज हे रोवलं गेलं पाहिजे. आणि ते सुद्धा आम्ही वयाच्या आमच्या 26व्या वर्षी रोवलंय. तर त्याचप्रमाणे आजच्या तरुण पिढीने सुद्धा ते बीज अध्यात्माचं हे ह्याच वयात तरुणपणीच रोवलं गेलं पाहिजे. त्यामुळे ही जी वसुधैव कुटुंबकम जी पद्धत आहे, हा जगामध्ये हे तत्वज्ञान जर आपल्याला अनुभवायचं असेल किंवा लोकांना सगळ्या माणसातला माणूस आणि माणसातलं देवत्व उभं करायला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने म्हणतो ना, पिंडी ते ब्रह्मांडी, कुठेच काही नवं, सर्व काही आपल्यामध्ये. तसं कोणताही मनुष्य हा वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते. खऱ्या अर्थाने तो एक भगवंताचा अंश आहे, परंतु सुगंधाचा वास येतो, अनुभूती येते. तसं भगवंत हा सुद्धा दिसत नाही, परंतु त्याचं अस्तित्व मात्र आपल्याला नक्कीच जाणवतं. त्यामुळे भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव, अनुभवाची जाणीव आपण नक्कीच करून घेतले पाहिजे. म्हणून आमचं नेहमीच सांगतो की तरुणांनी आज अध्यात्माकडे वळावं, तरुणांनी त्याचा उपदेश करावा. आणि हे जे तत्वज्ञान आहे वसुधैव कुटुंबकम, आणि त्यामध्ये आचार, विचार, पद्धत हे सर्व एक आहे. मग त्यातला तो जमता आजकाल काय होतं, सगळी पिढी चमत्काराकडे हे निघालेली, पण चमत्कार नाही हो. संतांनी सुद्धा काही गोष्टी ज्या केल्यात त्याला लोक चमत्कार म्हणतात. जसं ज्ञानेश्वरांनी वेड्यामुखी वेद बोलवले किंवा भिंती चालवल्या, तर हे नाही. तर ते माऊलींनी जे कृत्य केलं ते म्हणतात ना की संतांच्या कृतीत चमत्कार दिसतो, त्यांची ती कृती आहे, तर ते कधी होऊन चमत्कार करीत नाही. पण आज समाज हा चमत्काराच्या मागे नक्कीच लागलेला आहे, परंतु त्यांना पैसा आणि प्रसिद्धी याच्या मागे न लागता त्यामुळे ते मनशांती हरून बसलेले आहे. पण ती मनशांती हरून असल्यामुळे काय करायचं, तर अध्यात्मामुळे तुम्हाला मनशांती मिळते. म्हणून सांगलं, ती जर मनशांती जर तुम्हाला मिळायची असेल तर तुम्ही अध्यात्माकडे तुमचा कल असायला पाहिजे. वा, म्हणजे अध्यात्म आणि आपण हे वेगळे नाहीतच आहोत. हो, नक्कीच नाही, नक्कीच नाही. म्हणजे अध्यात्म हे अगदी जन्मलेल्या बाळापासूनच सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही. हो, नक्कीच. कारण जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नाहीये, तो येतानाच येतो. म्हणून सांगितलं 3 प्रकारची कर्म आहेत, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म आणि संचित कर्म. संचित कर्म म्हणजे कितीतरी आयुष्याचं किंवा कितीतरी
आपल्या जन्माचं ते जे गाठोडं असतं ते घेऊन आपण ते कर्माचं गाठोडं आणि त्यातलं काही कर्म आपण घेऊन प्रारब्ध कर्म घेऊन मनुष्य जन्मामध्ये येतो आणि मग मनुष्य जन्मामध्ये जे कर्म करतो ते क्रियमान कर्म. तर अशा प्रकारे जर आध्यात्मिक तुमचं जर हे असेल आपण नशीब म्हणतो. काय नशीब म्हणजे काय? पूर्वी केलेल्या कर्माची फळं. म्हणजे काय? पूर्वी आपण जे चांगलं कर्म केलं त्याचं फळ आपल्याला आज मिळतंय. तसंच आता आपण जे कर्म करणार त्याचं फळ पुढच्या वेळेस मिळणार आहे. तसं म्हणतात ना रामाने आज म्हणतात ना एखादं असं वसुंधे कुटुंबकमध्ये जर आपल्याला विश्वाची जर बदल घडवायचा असेल तर तो बदल एकदम घडत नाही. म्हणतात ना राम जन्मले, रामाच्या अगोदर कितीतरी पिढ्या होत्या, त्या पिढ्यांनी त्याची सुरुवात केली आणि त्यानंतर मग झालं. म्हणजे तसं आपण ज्यावेळेस एखादं बीज पेरू त्याला नंतर त्याचं कल्पवृक्षामध्ये रूपांतर होतं. म्हणून बीज पेरणं महत्वाचं आहे. नक्कीच त्याचं म्हणतात ना की हा भगवंताच्या हातात आहे. त्यामुळे ते कधीतरी म्हणतात ना कधीतरी त्याची सुरुवात होते आणि कधीतरी ती चालूच राहते. आणि हा समाज नक्कीच एक दिवस असा येणार आहे ही जी वसुधैव कुटुंबक पद्धत नक्कीच सर्व जगामध्ये आपल्याला त्या विश्वामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल. आणि 2047 मध्ये भारताला विश्वगुरु करण्याचं जे स्वप्न आहे, विवेकानंद जे स्वप्न आहे, ते स्वप्न आम्ही सुद्धा पुढे चालवण्याचं ध्येय पुढे ठेवलेलं आहे. आणि आज विशेष म्हणजे आज विवेकानंद जयंती, त्यामुळे नक्कीच आम्हाला ते अभिमान वाटतो, विवेकानंदांचा अभिमान वाटतो. त्यांनी जे जगाला तत्वज्ञान दिलं त्या तत्वज्ञानाचं सुद्धा कार्य आम्ही पुढे चालू ठेवतोय. हे नक्कीच आम्ही त्याबद्दल काही कष्ट करावे लागले तरी आम्ही ती करण्याची तयारी दर्शवलेली आहे. आणि हे अध्यात्म तत्वज्ञान हे भारत ही संस्कृती आहे. भारत म्हणतात ना ज्ञानाची खाण आहे. आणि ही जी खाण आहे, हे जे आपलं ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्या सगळ्या जगामध्ये पसरावं अशी आमची इच्छा आहे. अर्थात म्हणजेच भारताकडे ज्ञानाचा खूप मोठा साठा आहे, प्रचंड साठा आहे ज्ञानाचा. ऋषी परंपरा होऊन गेले, संतांची भूमी म्हटले, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय संतांची भूमी म्हटलेले. खरंच आपल्याकडे भरपूर असं अगाध ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाचा उपयोग खरंच विश्वाला होऊ शकतो. विश्व संपूर्ण या ज्ञानापासून वंचित का राहतंय? खरं तर नाही राहायला पाहिजे, पण कदाचित आज ना उद्या नक्कीच प्रत्येकाला याची जाणीव होईल. आणि म्हणजे तो दिवस आता मला वाटत नाही की फार दूर आहे. याची जाणीव होईल. आणि भारताकडे जे ज्ञान आहे, भारताकडे जे आध्यात्मिक शक्ती आहे, ताकद आहे, जी आता आपण बघतो की भारतामध्ये युवकांची संख्या देखील खूप जास्त आहे. आणि त्यामुळे युवा देश आहे भारत, हा आता युवा देश आहे. तर ह्या युवा देशाचा अर्थात जो काही संदर्भ आहे अध्यात्माशी आपण जोडलाच आहे की जे युवक आहेत हे जर अध्यात्माकडे वळतील, अर्थात प्रपंच आणि अध्यात्म हे वेगळं नाही करू शकत आपण. प्रपंच आणि अध्यात्म सांभाळून जर युवक काहीतरी करू इच्छित असतील तर नक्कीच भारत हा विश्वगुरु नक्कीच होऊ शकतो. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की आपण म्हणतो ना दान करा. तर वेगवेगळ्या प्रकारची दान आहेत. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारची, किंवा आज रक्तदान म्हणतो, अवयवदान आहे, वेगवेगळ्या प्रकार. तसंच ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्या विद्यात्मामध्ये अध्यात्मविद्या ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग म्हणतात ना संतांनी काय सांगितलं की दान करा. दानाने आपलं जे म्हणतात ना तनाची शांती स्नानाने, मनाची शांती ध्यानाने आणि धनाची शांती दानाने. तर हे दान करा. तर ते दान म्हणजे ज्ञानदान. आज आपल्याकडे एवढी विपुल संपत्ती आहे, ती दिल्याने वाढते. तसं ह्या भारताकडे हे ज्ञानाची, अध्यात्माची जी खाण आहे, ते ज्ञान आपण जर दान केलं, सर्व विश्वाला दान केलं, आणि हे जे आपलं जे उद्दिष्ट आहे की अध्यात्म, हे अध्यात्मानेच ठरते खरी भारतीयांची ओळख, तर ती नक्कीच भारतीयांची ओळख ही ठरणार आहे आणि ती आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की ज्ञान हे कसं आहे, तर दिल्याने वाढतं, ते कमी नाही होत. जर तुम्ही दिलं कुणाला, चोरी पण होत नाही. ज्ञानाची कोणी चोरी पण नाही करू शकत. नक्कीच. म्हणजे ज्ञान असं आहे की तुम्ही देत राहाल, जेवढं देत राहाल तेवढं ते तुमचं वाढणारच आहे. त्यामुळे निसंकोचपणे कुठेही आखडता हात न घेता ज्ञानदान करणं, प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. मग आता आपण जी चर्चा आता पुढे चालू ठेवत आहोत की ज्ञानदान किंवा जे आध्यात्मिक त्याचं जो अँगल आहे, आपण म्हणू शकतो की तो आध्यात्मिक अँगल जरा आम्हाला अजून समजावून घ्यायला नक्कीच आवडेल की ज्ञानदान आणि अध्यात्म याचा सांगड कशी घालता येईल. हो, बरोबर आहे. तर आयुष्यामध्ये प्रत्येकाने गुरु हा केलाच पाहिजे. आज आपण बघतोय तरुण पिढी काय म्हणते की आज गुगल हाच आमचा गुरु आहे. पण म्हणून सांगले संप्रदाय, याचा अर्थ सम्यक प्रदान, जे गुरु परंपरेतून आलेलं ज्ञान आहे तेच आपल्याला पुढे पाहायला मिळतं. समजा ना ज्ञानबाची मेघ,
आपण गीता पडे, भागवत पडे, सगळ्या ग्रंथामध्ये ज्ञान आहे, पण ते उघड करून किंवा स्पष्टपणे सांगण्याचं काम त्याच्यात कुठेतरी मेक असते, आणि ते मेक सद्गुरू विना मिळत नाही, सद्गुरू विना ती उलगड होत नाही. म्हणून सांगितलं की अशी जी मेक असते तर त्यासाठी प्रत्येकाने आयुष्यामध्ये येऊन गुरु हा केलाच पाहिजे. मग त्या गुरूंचे वेगवेगळ्या गोष्टी, कोणता गुरु करावा, कसा करावा, म्हणजे गुरूंची म्हणतात 7 गोष्टी बघू नये, वय, लौकिक, शिक्षण, भाषाशुद्धी, राहते घर, शरीराचा रंग किंवा काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे म्हणून सांगितलंय. मग गुरूंचं जर अनुभूती घ्यायची असेल तर गुरूंजवळ काही दिवस जायला पाहिजे, सहवास घेतला पाहिजे. त्यांच्या अवधा म्हणतात ना, तद्विधी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शनम. म्हणून त्या तत्वाला जर जाणायचं असेल, त्या गुरूंकडून जर ज्ञान घ्यायचं असेल तर बंद मोक्षाविषयी त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारायला पाहिजे, आणि मग ते प्रश्न विचारता तुमची शांती झाली तर मग तुम्ही त्यांना गुरु करा. तसं विवेकानंदाने सुद्धा रामकृष्णांचे जर गुरु केले तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी सुरुवातीला हेच, मला कळत नाही देव कुठं आहे, कसा आहे, कसा पाहायचा. मग त्यांनी रामकृष्णांनी त्यावर बऱ्याच दिवस त्यांचं हे केलं. नंतर मग त्यांना विवेकानंद जसे हे घडले, तसंच गुरु करताना गुरु करना छान के पाणी पिना देख के गुरु करना छान के, म्हणजे गुरु हा सुद्धा. पण जर ते आध्यात्मिक पातळी वाढली, आपली भक्त ज्ञान म्हणजे भक्तीची जर पातळी वाढली तर गुरु हे आपोआप भेटायला येतात. खऱ्या अर्थाने हे नक्कीच सिद्ध आहे. आम्हालाही त्याप्रमाणेच गुरु भेटले आणि त्याप्रमाणेच मग आम्ही अनुग्रह घेतला. म्हणून अनुग्रह घेतला तर कितीतरी जन्माचं पातक हे नाहीसं होतं. कारण अनुग्रहामध्ये ज्यावेळेस ते ज्ञान देतात त्यामध्ये काय देतात, तुम्हाला मंत्र देतात, तुम्हाला नाम देतात, तुम्हाला तो प्यायचा प्याल्याचा अमृत प्याला तुम्हाला पाजतात. त्या अमृत प्याल्यामुळे तुमचं कितीतरी जन्माचं पातक नाहीसं होतं. खऱ्या अर्थाने तो तुमचा आध्यात्मिक दिवस नाही, तो वाढदिवस असतो. अच्छा, आपण वाढदिवस हे आपले जन्माला हो, आपण जन्माला आल्यानंतर वाढदिवस साजरा करतो, पण तो आध्यात्मिक वाढदिवस म्हणतात. तो आध्यात्मिक वाढदिवस खऱ्या अर्थाने खरंच त्यांचं तुमचा पुनर्जन्म होतो. कितीतरी जन्माचं पातक नाहीच होतं, आणि मग तुमचं शुद्धीकरण होतं ना. शुद्धी ही फार महत्वाची. मग ती अनुग्रहातून शुद्धी मिळते, आणि एकदा का शुद्धी मिळाल्यानंतर तुमचं सगळं शरीर पवित्र होतं, तन पवित्र होतं, ज्ञान म्हणजे सगळं हे होतं, आणि मग हळूहळू तुमची प्रगती ही पुढे वाढत जाते. म्हणून अनुग्रह म्हणून अनुग्रह घेणं हे गरजेचं आहे. शास्त्रामध्ये सांगितलं निगुराचं तोंड सुद्धा पाहू नये, ज्याला गुरु नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. म्हणून सांगितलं प्रत्येकाने आयुष्यात एक गुरु केला पाहिजे, पण तो गुरु ओळखून करायला केला पाहिजे, तत्वज्ञान केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये म्हणतात ना, अनुग्रह कधी घ्यायचा, वेदामध्ये काही दिला, 2 प्रतिपदा, 2 अष्टम्या, 2 चतुर्दशा, अमावस्या, पौर्णिमा, कर्क संक्रांत, मकर संक्रांत, या दिवशी वेद मंत्राची संता देऊ पण नाही आणि घेऊ पण नाही. असं हे तत्वज्ञान आहे. म्हणून अनुग्रह कधी मिळतो, कोणाकडून मिळतो, कसा मिळतो. आमचं एक अनुग्रह नावाचं पुस्तक आहे. आमची अशी 6 पुस्तकं प्रकाशित झालीत, आणि त्यामध्ये हे आमचं 6वं पुस्तक आहे अनुग्रह. याच्यामध्ये भरपूर माहिती, अनुग्रह कसा आहे, अनुग्रहामध्ये कोणतं ज्ञान अपेक्षित आहे, अशी 6 पुस्तकं आमची प्रकाशित झालेली आहे. आणि आता 7वं पुस्तक सुद्धा प्रकाशित होते. याच्यामध्ये सर्व ज्ञान याच्यामध्ये घडलेलं आहे. अशा प्रकारे अनुग्रह. मग हे अनुग्रह का लिहूशी वाटलं आम्हाला, याच्यामध्ये बाबा खरंच आज जगात पाहतो तर वेगवेगळ्या पद्धती आहेत अनुग्रहाच्या. अनुग्रहातून काय मिळणार आहे, कोणतं तत्वज्ञान मिळणार आहे, तर हे वेदातलं तत्वज्ञान आणि हे जे ऋषी परंपरेतलं आलेलं तत्वज्ञान आहे. ही फिलॉसॉफी म्हणजे काय कुठली मॉडिफाईड किंवा काय कलियुगानुसार केलेली नाही. ती जी परंपरेने आलेले ज्ञान आहे, परंपरेतून आलेलं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान हे समाजा पुढे गेलं पाहिजे. आज समाज घडला पाहिजे. समाज घडतो म्हणजे काय म्हणतो ना, वसुधैव कुटुंबकममध्ये ते सांगितलंय, समाज, ह्या समाजाची जी इच्छा आहे, समाज हा बदलला पाहिजे. समाज बदलण्याची ताकद ही अध्यात्मामध्ये. म्हणून माणूस सुद्धा, माणसातलं देवत्व हे प्रत्येकाला माहिती आहे, मी देव आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण कधी कधी त्याची अनुभूती येते. पण जेव्हा म्हणतात प्रत्येकाच्या अंगामध्ये ज्ञान आणि शक्ती हे ऑलरेडी वास करते, ती फक्त जागृत करायचं काम असतं, ते वृद्धिंगत करायचं किंवा जाणून घ्यायचं काम ते अध्यात्म करतं. म्हणून अनुग्रह करा. म्हणून आमच्या वेगळ्या ठिकाणी आज अनुग्रहाचे कार्यक्रम होतात, दीक्षेचे कार्यक्रम होतात. मग अनुग्रहानंतर आम्ही आमचे 6 पुस्तक ही क्रमाक्रमाने पण लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलंच पुस्तक आहे मला भगवंत हवा, म्हणजे ही इच्छा. दासबोधामध्ये त्याचं वर्णन आहे का सगळ्या इच्छा फोल आहेत, परंतु अशी एकच इच्छा आहे की मला भगवंत हवा, ही मात्र फलदायी आहे. म्हणून पहिल्या पुस्तकाचं नाव आमचं मला भगवंत हवा होता. मग काही तत्वज्ञान आहे, मग बोधगुटिका म्हणून दुसरं तत्वज्ञान त्याच्यामध्ये होतं. मग तिसरं सत्संग का ऐकावा, सत्संगाचं महत्व काय आहे. म्हणतात ना वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्र, तर जसं पूर्वी म्हणतात ना शेष नागाच्या डोक्यावर पृथ्वी आहे, पृथ्वीला सांगितलं थोडंसं वर हो, तर विश्वामित्र म्हटले माझ्या कितीतरी याचं पुण्य मी तुम्हाला अर्पण करतो,
पृथ्वी थोडं शेषनागाच्या डोक्यावरून थोडी वर हो, तर ती झाली का? नाही. पण वशिष्ठ मुनी काय म्हटले, माझ्या एक घटिका 24 मिनिटं एका घटिकेचे पुण्य मी तुला अर्पण करतो, तू वर हो, तर ती वर झाली. असं हे सत्संगाचं महत्व आहे. म्हणून सत्संगामध्ये ज्ञान द्विंगीवत होतं. आणि मग हे जर अनुग्रह घ्यायला पाहिजे, सत्संग घ्यायला पाहिजे, ज्ञानग्रहण म्हणून 3 प्रचिती सांगितल्या: शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. शास्त्राचा सुद्धा आधार घ्यायला पाहिजे, गुरुंकडून ते ज्ञान घ्यायला पाहिजे. मग गुरूंनी दिलेलं ज्ञान आणि शास्त्रातलं ज्ञान या दोन्हीवर ठाम झालं की मग तुम्हाला स्वतःची आत्मप्रचिती या अनुभवास मिळते. आणि मग त्या प्रचितीचा लाभ होतो आणि तुमच्यातलं देवत्व हे प्रगट होतं. फार सुंदर सांगताय. आणि आता पण तुम्ही म्हणजे जो उल्लेख केलात की शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. तर शास्त्र प्रचिती याबद्दल पण थोडस मला जाणून घ्यायचंय. म्हणजे आपण आजकाल तरुण पिढी किंवा एकंदरीतच म्हणजे विज्ञानाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आलाय वेगळा, अर्थात तो चांगलाच आहे, पण मग विज्ञानाकडे बघता बघता आपण आपलं परंपरागत जे ज्ञान आहे ते मागं कुठेतरी सोडतोय का, असं तुम्हाला वाटतंय का? की काही म्हणजे असं काहीतरी मिसमॅच होत आहे का? हो, कारण हे 21वे शतक आहे, नक्कीच हे विज्ञानाचं शतक आहे. आणि ह्या विज्ञानामध्ये जसं काळानुसार म्हणजे बदल झालाय. आज पूर्वी बघतो आपण महिलांना सुद्धा घरामध्ये वेगळी कामं करताना फार त्रास व्हायचा, पण आज मिक्सर आहे, वेगवेगळ्या मशीन्स आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, त्याच्यामुळे त्यांचं काम सुलभ झालं. म्हणजे विज्ञान हे असावं, विज्ञान ही काळाची गरज आहे. परंतु बौद्धिक निकषावर घासून बऱ्याच वेळा ही जी आज मंडळी आज बऱ्याच वेळा पाहतो, त्याच्यामुळे ते कुठेतरी श्रद्धेपासून धर्मापासून दूर गेलेले दिसते. मग त्यासाठी आता काय होतं, आपण प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहतो, मोबाईललाच गुरु केला, गुगललाच गुरु केला असं वाटतं, परंतु ते ज्ञान त्याच्यातून मिळत नाही. त्यामुळे वाचन संस्कृती ही हळूहळू दूर होत चालली. तर वाचन करायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण वाचन करतो त्याच्यामुळे आपली सगळी इंद्रिय, त्याच्यात मेंदू असेल, डोळे असेल, मन असेल, सगळे एकाग्र होतात आणि त्याचं ते कॉन्सन्ट्रेशन होऊन त्यामुळे म्हणतात ना, ऐकल्यापेक्षा ज्यावेळेस स्वतः आपण त्या वाचनाच्या माध्यमातून ते ज्ञान ग्रहण करतो, ते ज्ञान डोक्यामध्ये परफेक्ट बसतं. आणि वाचन हे महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, 64 कला, या सगळ्याचा अभ्यास जर आपण केला तर थोडक्यात काय ती शास्त्र प्रचिती. कारण काय, श्रुती आणि स्मृती, उपनिषदे आणि धर्मग्रंथे यांचं वाचन हे केलंच पाहिजे. त्यामुळे आपल्याला जे ज्ञान मिळालंय, गुरुंकडून जे तत्वज्ञान मिळालेलं आहे, त्या तत्वज्ञानांची सांगड ही आपण जर शास्त्रामध्ये घेतली तर नक्कीच ते आपल्याला काय होते, ठाम होते. आणि मग त्याची ती प्रचिती येते. म्हणून हे ज्ञान शास्त्र प्रचिती नक्कीच महत्वाची. बऱ्याच वेळा काही अंशात उलट पण होतं, कधी काही गुरु मिळतात नंतर ते शास्त्राकडे वळतात. परंतु जर स्टेप म्हटली तर पहिली शास्त्र प्रचिती आधी, मग गुरु प्रचिती. कारण शास्त्रामुळे गुरु कसा करावा, कोणाला गुरु करावा ही मिळते. आणि त्या अभ्यासामुळे त्यांचं पुण्य वाढतं. पुण्य वाढलं की नक्कीच त्याला गुरु आपोआप भेटतात म्हणतात. मग ती शास्त्र प्रचितीतून गुरु प्रचितीहून आत्मप्रचिती असा अनुभव यायला, तो तसा प्रवास आहे त्याचा, असा तो प्रवास आहे. ते जे स्टेप आहेत, स्टेप बाय स्टेप गेलेलं कधी चांगलं, कधी पण काहीकांचं नशीबच चांगलं असतं, पूर्वजन्मीचं सुकृत असतं म्हणतात ना, त्याप्रमाणे त्यांना कधी गुरु अवजर मिळतात. आणि मग गुरु नंतर ते शास्त्र प्रचिती सुकडे वळतात, कारण ते ठाम होतं. आणि मग तो स्वतःचा त्यांचा आत्मप्रचितीचा रस्ता तो आधीच खुला झालेला असतो, आज्ञाजन्मी झाला, आज्ञाजन्मीचं ते कर्म म्हटलं. गुरुवर्य, तुम्हाला एक प्रश्न मला आत्ता विचारावा असं वाटतंय. आपण वेगवेगळ्या विषयांवर आता बोललो की अध्यात्म कोणकोणत्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि कसं महत्वाचं आहे हे सगळं आपण सांगितलं. तर अजून एक मला छोटासा प्रश्न असा पडला की मनःशांती ही आध्यात्मिक मार्गाने, कारण आपण मगाशीच वर्णन केलं होतं की आधी आत्मन, याचाच तो जोड शब्द अध्यात्म असा आहे. तर मग मनःशांती आणि अध्यात्म ह्याचा आपण कसा विचार करू शकतो, कोणत्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करू शकतो? नक्कीच छान प्रश्न आहे. आज या 21व्या शतकामध्ये आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कर्तव्य करतो, कर्म करतो, त्या कर्मकर्तामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे आजकाल बघतो, आजकालचे जे डिसिजन्स बघितले त्याच्यामध्ये मग हायपर टेन्शन असेल, हे असेल, डायबिटीस असेल किंवा वेगवेगळ्या रोगांना आपण सामोरं जातोय. त्याचं एकच कारण की आपण स्वतःला मी समजतो, हे मी करतोय.
त्यातला कुठेतरी हा मी बाजूला सराप आहे. कारण करता करवत्ता भगवंत तो आहे, तो तुमच्याकडून करून घेतो. फक्त हा जर भाव ठेवून, कारण काय किती संकट नुसतं जर टेन्शन घेतलं आपण तर त्याचा उपयोग आहे का हो? कार्य होणार आहे का? नाही. त्यामुळे शांत मनाने, शांत चित्ताने, संयम ठेवून आपण एखादं कर्तव्य केलं आणि ते कर्तव्य जर भगवंताला अर्पण केलं, तो आपल्याकडून करून घेतो असं जर मानलं, मग त्याच्यामध्ये सुख असेल ना तर दुःख असेल, सुख आणि दुःखामध्ये समान राहता आलं पाहिजे. मग ही जी त्यामुळे ती जी मनशांती हरवलेली आहे, आज स्वास्थ्य बिघडते. स्वास्थ्य बघायला मन हे एक 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. 10 इंद्रिय आणि 11वं मन. 11वं मन, हे मन सुद्धा हे दिसतं का? मन हे एक अवयव आहे का? मन सुद्धा एक 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. मग 11व्या इंद्रियावर, कारण हा मनावरचा जर आमच्या स्वरूप संप्रदायाचं ब्रीद वाक्यच ते, जेथे मन लय पावते तेथे मी घेऊन जातो. मग मनाचा लय झाला पाहिजे. मग मनाचा लय ज्यावेळेस होतो तो कधी होतो? तो ध्यानातून होतो. आणि ते ध्यानाच्या माध्यमातून, कारण भगवंत हा उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. ज्या वेळेस आपण डोळे बंद करून ज्यावेळेस ध्यानधारणा करतो, आपण मंत्र जप करतो, नामस्मरण करतो, आणि त्या मंत्राच्या आणि नामस्मरणाच्या शक्तीमुळं आपलं स्वास्थ्य आणि आपलं जे म्हणतो ना, जी कार्यपद्धती ती सुधारवण्यास आपल्याला मदत होते. आणि नॅचरली आपलं म्हणतो ना, एका दिवसामध्ये किमान 60,000 विचार येतात. 60,000. त्यामुळे ते 60,000च्या विचारांचं चक्र, आणि ते चक्र कुठंतरी थांबलं झालं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण झोपायला जातो पण तो झोप येत नाही, कारण का? मनाचे चक्र. म्हणून जिथं मन हे लय पावलं पाहिजे, मन स्वस्थ झालं पाहिजे. आणि मनाला जर किंवा शरीराला तन आणि मन हे जर सुदृढ असेल तर खऱ्या अर्थाने माणूस सुदृढ राहतो. आणि मनशांती ही ध्यानाच्या माध्यमातून मिळते. आम्ही सुद्धा योग पंडित पर्यंत शिक्षण केलंय, कारण त्याच्यामध्ये हेच आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पण आज यूज पासून, यूज हा संस्कृत वर्ड आहे, यूज पासून योगा झालाय. आज योगा म्हणतो तो, यूज म्हणजे जोडणे, योग म्हणजे तो जीवाला शिवाशी मिळवण्याचा हा योग म्हटलेला आहे. तो योग जुळून येतो. आणि हे जे जोडण्याचं काम आहे, जीवाला शिवाशी जोडण्याचं काम आहे, तर ते हे गुरु करून देतात. म्हणून ते अध्यात्म श्रेष्ठ आहे. आणि मग जर अध्यात्म माणूस जर प्रवृत्ती असेल तर अध्यात्माच्या प्रवृत्तीमुळे मनशांती ही आपाप मिळते. आणि मग त्याच्यामध्ये म्हणतो ना, आज सगळे आसन आणि प्राणायाम, तिसरी आणि चौथी पायरी हो, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. शेवटचे 3 स्टेज आहे त्या फार महत्वाच्या आहेत. धारणा, कुठेतरी आपली एक धारणा पाहिजे, भगवंतावर धारणा पाहिजे, आपल्या ज्ञानावर धारणा पाहिजे, आपल्या विचारावर धारणा पाहिजे. आणि मग ते धारणेतून ध्यान मिळतं. म्हणजे म्हणतात ना, प्रत्येकाला आयुष्यामध्ये कुठेतरी एक ध्येय पाहिजे, आणि ते ध्येय प्राप्ती करता हे जे धारणा, ध्यान आणि समाधी. कारण कुठेतरी धारणा पाहिजे की नाही, मला हे काहीतरी अचीव करायचंय. मग ते अचीव करण्यासाठी ती धारणा झाली. म्हणजे त्याच्यानुसार आपण प्रयत्न करायला लागतो. प्रयत्नानुसार त्यानुसार आपलं एक उद्दिष्ट समोर, डोळ्यासमोर येतं. आणि मग उद्दिष्टामधून ध्यान होतं. मग सारखं ध्यान, मला हे करायचंय, मला हे घडवायचंय, मला हे मिळवायचंय. मग तो ध्यान लागतो, सारखा ध्यास पाहिजे. तो ध्यासच आपल्याला काहीतरी करून घेऊ शकतो. आणि मग असं धारणा, ध्यान आणि मग समाधी अवस्था, मग ती खऱ्या अर्थाने ती अचिव्हमेंट होते. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तरुणपणे जो अनुग्रह घ्या म्हणतो आम्ही, कारण का तर ह्या सर्व रोगावर, ह्या डिसीजवर, ह्या मनशांतीवर आज जर तुम्हाला सुख, शांती आणि समाधान म्हणतात ना, ते अवधूत